ओबेसिटी, आजकालच्या जनरेशनचे मेजर प्रॉब्लेम इज ओबेसिटी, जाडी, लठ्ठपणा. आणि आपल्याला माहिती आहे ओबेसिटी ड्रग्ज, ओबेसिटी वजन कमी करण्यासाठी आपल्याला ड्रग्ज मिळालेले आहेत, इंजेक्शन्स मिळाले आहेत. फॉर एक्झाम्पल GLP, ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाईड इंजेक्शन्स. पण आपण हे बऱ्याचदा विसरतो की इंजेक्शन्स घेतल्यानंतर खाण्यापिण्याचे काही पथ्य आहेत का. म्हणजे आपण हँड्सअप करून टाकतो की अरे इंजेक्शन घेतलं आता माझं वजन कमी होणार, पण तसं नाही आहे. वेट, कम हिअर. जर तुम्ही ओबेसिटी ड्रग्ज घेत असाल आणि जर त्याच्यासोबत हाय फॅट स्पेशली जर फ्राईड फूड खात असाल ना, तर तुम्हाला डायरिया होण्याचे चान्सेस वाढतात. जेव्हा पण ओबेसिटी ड्रग्ज घेत असाल तेव्हा बॅलन्स्ड डाएट असणं खूप गरजेचं आहे. हाय प्रोटीन लो फॅट डाएट मेंटेन करा. जर हाय फॅट डाएट घेतलं तर डायरियासारखे कंडिशन्स येऊ शकतात. लो प्रोटीन घेतलं तर तुम्हाला मसल पेन, मसल क्रॅम्प्स होऊ शकतात आणि मेटाबॉलिझमवर पण त्याचा परिणाम होतो आणि अगेन वेट लॉससाठी प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट इज हायड्रेशन. पाणी आणि बॉडीमध्ये फ्लुइड्स खूप चांगल्या प्रमाणात जायला पाहिजेत. ते हायड्रेशनमुळे तुमच्या वेट लॉसला अधिक मदत करतात. त्यामुळे वेट लॉसचे इंजेक्शन्स घेता याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करायचं नाही आहे. सबस्क्राईब.